नमस्कार, प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत मायमुगाचो येवकार। हांव संदीप पिळगांवकार। सुरवेक मुखेल खबरो। राखणदाराक दुखोवन उबी करपाक दिवचे नात IIT 39A अंतर्गत लँड कन्वर्जनाक विरोध। बांदोडकारांचो ग्रामसभेत गाजलो आवाज। E20 विरोध करपाक आम आदमी पार्टीचो दिल्ली देशव्यापी उपक्रम। 1 ऑगस्टाक जातल्या टाउन हॉल उपक्रमात ऑनलायन घेयात वांटो। आपाचो गोंयकारांक उलो। फातोड्डा दवडेच्या लोकांचे प्रकल्पा विरोधात पालिकेक गाराणे। मंगळारा सायटीर वचून करतले इन्स्पेक्शन। पालिकेचे उतर, पालिकेक जायना जाल्यार आमी घेतली एक्शन, सांगले ॲडव्होकेट सिओला वाजान। आनी आतां खबरो विस्तारान। पर्यावरण व्हडलें IIT न्हू, सरकारी जमनीत येता अशें सरकार सांगता आसले तरी उदकाचे त्रास सोंसचे पडटले ते थळाव्या लोकांक। पर्यावरण काबार जातले ते थळाव्यांची। कुळागरां तोल्ले सुके पडटले। ह्या उतरांनी बांदोडकारांनी प्रस्तावित IIT आनी 39A अंतर्गत लँड कन्वर्जनाक विरोध केलो। सावंत सरकार ग्रामसभा कोतात घेयना असो आरोपूय ग्रामसभेत जालो। बांदोडा पंचायत वाठारांतले जमिनींचे प्लॉट करपाक तशेंच GEC भड्डार आनी गृहनिर्माण वसणुकांनी खणलेल्या बोरवेलांक विरोध केलो। तेच बरोबर कटमगाळचे भरड म्हटल्यारच फर्मागुडीचो GEC जागो दायज स्थळ म्हणून जाहीर करात अशें ग्रामसभेन मागलें। GEC जमिनीवेले अनधिकृत बांदकामाचे कसलेच कायदेशीर डॉक्युमेंटेशन ना वा पंचायतीनं NOC दिल्ली ना हे सांगत ते विरोधात कारवाई करात अशें मागलें। 2020चो रिजनल ड्राफ्ट प्लॅन कितें म्हणटा? सरकारान थंय कन्वर्शन करता आसतना पंचायतीक ग्रहीत धरला। सरकारान पंचायतीक ग्रहीत धरला म्हणजे गांवचे आमी मनीस कोण? जर थंय डेव्हलपमेंटल झोन करतले, आपल्याक जाय तशें वागतले, आमी गांवचे लोक कित्याक उबी रावतले? आमी कसलोच डेव्हलपमेंट करपाक दिवपाक ना। ती जागा इन्स्टिट्यूशनल लागू जाल्यार आनी कितें एनडीजेड डेव्हलपमेंटल लागू। 2020चो रिजनल प्लॅन कितें म्हणटा? सरकारान कन्वर्शन करता आसतना आमकां ग्रहीत धरला, पंचायतीक धरला आनी पंचायतीक न सांगता पंचायतीक बायपास करून सरकार कशी कामां करतलो आमी गांवचे पळयतले। आनी हांव सरकाराक रिक्वेस्ट करता म्हजी, आमकां गांवाक उठपाक लावू नाका। आमकां गांवाक उठपाक लावू नाका। अधिकार दिलो करू नाका। आमचो अधिकार संविधानान दिलो, अधिकार प्रयत्न करू नाका। किंमत दिता दोन गजाली आसा। एक आज आमी कटमगाळ दादाचे हेजो बाकीचे आमी सगळे उलयले। हे सगळे गोष्टीक आज मेन कल्प्रिट जे आसा तो 39A म्हणून हांवें पर्सनली पंचायतीक एक म्हजें ऑब्जेक्शन फायल केलां आनी तातूंत हांवें मेन्शन केलें की ग्रामसभेन ते दवरचे आनी लोकांची ताचेर रिव्ह्यूज करचे म्हणून। हे जे 39A जे आसा, सरकारान जे नवीन जे संकट जे हाडलां तेका लागून द प्रपोज्ड चेंज इज लायकली टू एडवर्सली अफेक्ट द इकोलॉजिकल बॅलन्स, नॅचरल एनवायरमेंट एंड रुरल कॅरेक्टर ऑफ द विलेज। हे चेंजीस जे करतात 39A, जंय आमी म्हाका दिसता रिजनल प्लॅनान काही NDZ मार्क केल्ले, जे काही पिकाऊ जमीन म्हणून मार्क केल्ली, जावं शेतां जी आसा ही शेतां सगळी युजींग 39A कन्वर्शन जाता। ते कारण जे आमचे गांवचे संतुलन जे आसा हे संतुलन बिगडपाचो पूर्ण चान्सेस आसा। द प्रपोजल मे रिजल्ट इन अनप्लॅन्ड डेव्हलपमेंट। हातून जे आसा आमच्या पयलींच्या आदल्या लोकांनी जावं कोण जे हुशार लोकांनी जे पळय जो रिजनल प्लॅन 20 ड्राफ्ट केलो तो कसो ड्राफ्ट केलो, जे गांवची संतुलन, गांवची एरिया, गांवची लोकांची सगळी टोटल कॅपॅसिटी हो सगळो पळोवन आमी गांवांत आशिल्ली शेतां भाटां ही सगळे पळोवन हो रिजनल प्लॅन ड्राफ्ट केलो। एका हे 39A यूज करून जो आमचो रिजनल प्लॅन 2020 हाजेर कसलोच फोकस न करता सरकार आयज कन्वर्शन करपाक लागला। मॅनेजमेंटाच्या सायडीच्यो नव्यो बिल्डिंग्स जाल्या, ती हॉस्टेल जाल्या, गर्ल्स हॉस्टेल, बॉयज हॉस्टेल, तेचे आयज मेरेन पंचायती कडेन एकूय पेपर ना। म्हणजे हो गोवा गव्हर्नमेंट जो BJPचो सरकार आसा, तर प्रमोद सावंताचो सरकार आसा, तो ग्रामसभेक कन्सिडर करीत ना। हे जरूर सिद्ध जाता न्हू।
सरपंच चित्रा फडते गांवाबरोबर रावली. तिने सांगले लोकांक IIT नाका आसत जाल्यार पंचायतीचो विरोध आसतलो. IIT ऑपोज म्हणून तुम्ही सगळ्यांनी ग्रामस्थांनी जो विषय मांडलो त्याचे हांव तरी ठाम आसा म्हाजो ताका ऑपोज आसा. जो राखणदार आसा ह्या राखणदाराक चुकून आमी फुडें वचूंक शकना. कोटमगाव दादाचो शपथ घेवन सांग. सांगपाक कितें जालां तुका गांवाचेर दादा जाय IIT जाय कोटमगाव दादाचो शपथ घेवन सांग तेन्ना हांव तुजेर विश्वास दवरतलो. कोटमगाव दादाचेर IIT जाय काय नाका सांग. तुका प्रेम आसा काय ना दादाचेर शपथ घेवन सांग तूं शपथ घेवन सांग. सगळ्या समोर एक सांगलेलें आसा. पेट्रोलात मिस्तुरात करतल्या E20चो विशय अरविंद केजरीवालान सिरियसली घेतला. इथॉनॉल मिक्स केल्ल्यान लोकांच्यो गाडयो पिड्ड्यार जावपाक लागल्यात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदीक चीट बरोवन कळयलां. E20च्या वापरा विरोधातली मोहीम व्यापक करतले त्याचोच एक वांटो म्हणून 1 ऑगस्टाक दिल्ली 11:30 वरांचेर टावन हॉल उपक्रम दवरला. तेतून ऑनलायन वांटो घेयात आपाच्या वाल्मिकीन गोंयकारांक उलो मारला. ह्या आदी आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवालान प्रधानमंत्री नरेंद्र मोदीक चीट बरोवन E20क लागून जावपी लुकसाणाची म्हायती दिल्या. E20 घातिल्ल्यान गाडयांचें लुकसाण जाता देखून ही लुकसाण भरपाय सरकारान दिवची अशें ताणें मागलां अशें वाल्मिकी नायकान सांगलें. पूण सरकार हो प्रश्न सोडोवपाचे मनस्थितीत ना अशें दिसता अशें आप म्हणटा. जे केंद्र सरकारान सबंद देशाचेर एक नवें संकट जे हाडिल्लें आसा तें म्हळ्यार पेट्रोल पंपाचेर फोर्स्ड E20 पेट्रोल लोकांक विकते घेवपाचें संकट. हो इशू तुमी जाणा म्हाका दिसता आम आदमी पक्ष आनी अरविंद केजरीवालजी पेक्षा चड कोणेच घेवंक ना. जेन्ना हो इशू सुरू जाल्लो तेन्ना तुमी जाणा आमचे अरविंदजीन एक सगळे जे कार मॅन्युफॅक्चरर्स आसा तांकां लेटर बरयलें की तुमी प्रेस कॉन्फरन्सान एक उलयता पूण तुमचे मॅन्युअलान दुसरें बरयल्लें आसा तुमी लेखीत दियात म्हणून की E20 पेट्रोला खातीर गाडयेक कांय डॅमेज जावचो ना किंवा मायलेज कमी जावचें ना. ताच्या मागीर अरविंदजीन मोदीजीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीक पत्र बरयलें आनी ताणें सांगलें की तुमी जर हें फोर्स करतात जाल्यार पेट्रोलाचो हे कॉस्ट कमी जावंक जाय कित्याक मायलेज कमी जाता आनी लोकांचे जे कितें डॅमेज जाता ताजी तुमी कितें तरी भरपाई करूंक जाय म्हणून हे डिमांड घालून मोदीजीक पत्र बरयल्लें. त्या भायर आमी एक वेबसायट जारी केल्ली तुमकां याद आसतली stopE20petrol.com म्हणून. फाटल्या वेळार ताजेरी एक प्रेस कॉन्फरन्स घेतिल्ली. त्या वेबसायटीर आमकां देशभरांच्यान ऑलमोस्ट 2 लाख इनपुट्स मेळ्ळे आनी जशें सांगलें हो नॅशनल इशू आनी गोंयांत सुद्दां मोठ्या प्रमाणात लोकांक हाजो प्रॉब्लम जाल्लो आसा. तुमकां आमी दाखयलें की आमी स्वता पेट्रोल पंपार वचून तुमी आमकां सगळ्यांक वेगळ्या वेगळ्या पेट्रोल पंपार पळयलां आसतलें आमी स्वता पेट्रोल पंपार वचून गॅरेजींनी वचून ग्राहका कडेन उलयले मॅकॅनिका कडेन उलयले पेट्रोल पंप ओनरा कडेन उलयले आनी इट इज क्लियर दॅट दीस इज अ मेजर इशू. हातून लोकांक 2 तरेचो त्रास जाताच. एक म्हळ्यार मायलेज देंवता आनी दुसरो म्हळ्यार गाडयेक त्रास जाता. सो आतां फुडें कितें करपाचें जशें पळयता की केन्नाय कसलोय इशू जाता सरकार कांयच ताजेर रिझोल्युशन दिना लोकांचें कांयच आयकना आपल्याक जाय तेच करता आनी ताचो रिजन कितें आसता तेच जाणा आसता. एंटी डेमोक्रेटीक आनी जशें जेनझीन आनी आमच्या देशाच्या युवकांनी आनी स्टुडंट्सांनी ह्या सरकाराक बुद्द दाखयली की इफ वी आर युनायटेड अँड इफ वी आर पर्सिस्टंट जाल्यार सरकाराक सुद्दां वागचें पडटा. सो अशा तरेन म्हाका दिसता हो सुद्दां इशू आमी बरे तरेन घेवंक जाय सगळ्यांनी एक जावन येवंक जाय. सो हाज्या खातीर आमचे नॅशनल कन्व्हिनर श्री अरविंद केजरीवालान एक अनाउन्समेंट केला. वी वील हॅव अ नॅशनल टावन हॉल अगेन्स्ट द फोर्स्ड E20 पेट्रोल. नॅशनल टावन हॉल जातलो दिल्ली कॉन्स्टिट्युशन क्लबान आनी तो जातलो 1 ऑगस्ट शेनवारा 1 ऑगस्ट सकाळचे 11:30 वरांचेर. आतां ऑफकोर्स सगळ्यांक दिल्लीक वचूंक जावचें ना सो वी आर ऑल्सो प्रोवायडींग अ वे टू जॉयन ऑनलायन. सो गोंयकाराकूय ह्या नॅशनल टावन हॉलान जॉयन जावपाक एक संदी मेळटली आनी आमी मागता की सगळ्या गोंयकारांनी जॉयन जावचें
आनी जॉईन जावपाक फक्त तुमकां एक WhatsApp मेसेज धाडचो पडटलो. तुमकां हांव तो नंबर आतां दिता 8588-33212. परत एकदां सांगता 8588833212. हो तुमी नंबर हाजेर एक WhatsApp मेसेज धाडात आनी तुमकां शुक्रार पर्यंत आमी ऑनलायन जॉईन जावपाचो तुमकां एक लिंक धाडटले आनी त्या लिंकाच्या थ्रू तुमी सकाळचे 11:30 शेनवारा ह्या नॅशनल टावन हॉलाक जॉईन जावंक शकतले. शेनवार दिसा पणजेच्या आंदोलनात वांटेकार जाल्ल्या भुरग्याक पुलिसांनी उबारलो. प्ले कार्डार त्याने फ्री उमर खलीद अशें बरयल्लें. आप त्याचे समर्थन करता है ह्या प्रस्नार वाल्मिकीन दिल्ली जाब आयकात. ते भायर मिडियाचे निस्पृहतेचेर त्याने भाष्य केलें. आम आदमी पार्टी म्हणून कशें तरेन पळयता पळय इशू खंय कितें आशिल्लो आनी इशू खंय पावलो तें तुमी पळयात आनी हो कसो जालो तो पळयात. हे एक आमी समजून घेवंक जाय, फाटले 12 वर्सां भारतीय जनता पार्टीचो जो केंद्र सरकार आसा ताणें कशें नाल्यार कशें नॅरेटीव कंट्रोल करपाचो प्रयत्न केला, लोकांचो आवाज दामून दवरपा खातीर. जावं ते गोदी मिडिया जावं ते आमचे IT सेल जावं सोशल मिडिया, WhatsApp, TV चॅनल तुमी पळयला कितलेशेच नॅशनल लेवलाचेर सामकें म्हळ्यार फूल कंट्रोलान दवरला आपलें आनी दे वर एबल टू कंट्रोल द नॅरेटीव. आतां हो जो एज्युकेशनाचो निटाचो इशू हो तांचो पयलो फेलियर न्ही. दीस गव्हर्मेंट हॅज फेल्ड मेनी टायम्स इन द लास्ट 12 years. पूण ह्या माध्यमांच्यान तांणी नॅरेटीव कंट्रोल करून दवरलो आपलो. जावं तो डिमॉनिटायझेशन जावं GST जावं आपले कोवीड जावं पुलवामा जावं इतले फेलियर जाले ह्या सरकाराचे. पूण खंय तरी 2 दीस बोवाळ जातकूच ते उजो लागतालो थंय पालयताले. फॉर द फर्स्ट टायम इन 12 years द मोदी गव्हर्मेंट लॉस्ट कंट्रोल ऑफ द नॅरेटीव. म्हणजे जे जेनझीन आपले सोशल मिडियाचो वापर करून दे ब्रोक थ्रू दीस क्लाउड ऑफ नॅरेटीव कंट्रोल दॅट वॉज देअर इन इंडिया फॉर द लास्ट 12 years. आणि त्या खातीर आज असले कर्तुता करून लोकांनी म्हणजे BJP ट्राय करता टू गेट बॅक इन कंट्रोल ऑफ द नॅरेटीव. सो आमकां हाजेर आनी कांय उलोवपाचें ना. दीस इज जस्ट अ टॅक्टीक टू ट्राय अँड डायवर्ट फ्रॉम द इशू. ते हाजेर येदो व्हडलो बोवाळ करून आतां 2 दीस तांच्यो रॅली चल्ल्या ह्या मुद्द्याचेर आनी दे जस्ट वॉन्ट टू डायवर्ट द इशू फ्रॉम द विक्ट्री ऑफ द स्टुडंट्स टू दीस इशू where it had nothing to do with the NEET issue actually. It is a matter of investigation. कारण तो स्टुडंट नासलो. पोलिसांनी सांगूंक जाय ते, पोलिसांनी इन्व्हेस्टिगेट करूंक जाय. पोलिसांनी एक्शन घेतली. हांव तशेंच म्हणटा, पाकिस्तान फ्लॅग कोणे चिकटायल्ले ते इन्व्हेस्टिगेट करात आनी हो कोण आनी हो थंय कसो पावलो ते इन्व्हेस्टिगेट करात. वी आर ऑल्सो इंटरेस्टेड. पोलिसांनी रायट एक्शन घेतली ते अरेस्ट करून. पोलिसांनी हॅज टेकन एज पर द लॉ. सो इन्व्हेस्टिगेशन जातकूच कळटलें आमकां एक्चुअल कितें आसा तें. सो तुमी आतां गोदी मिडिया म्हणटली की गोंयान गोदी मिडिया मानतली. पळय गोंय सोडून म्हाका दिसता नॅशनल लेवलाचेर जे चॅनल आसा दोज आर मेनली आनी जे म्हाका दिसता आमच्या युवकांनी जेन्ना जंतर मंतराचेर तांची नांवां घेवन आनी तांचे फोटो लावन तांकां एक्सपोज केल्ले आसा. आमचे गोवन मिडिया इज द बेस्ट इन द कंट्री. हांव तुमकां सांगूंक सोदतां खरें गोंयान आमची मिडिया आसा ती हांव तुमकां हॅट्स ऑफ म्हणटा. पयर तुमी भारतीय जनता पार्टीच्या प्रेस कॉन्फरन्साक तांकां कसो धुलो. तुमकां गोदी मिडिया कोण म्हणूंक शकता म्हाका सांग. तुम्ही खरे पीपल्स मिडिया अँड आय से हॅट्स ऑफ टू गोवन मिडिया फॉर टेकिंग अप द इश्यूज ऑफ द पीपल. फातोर्डा दवंडेच्या लोकांनी पालिका प्रशासनाक मेळोन वाठारांतल्या प्रस्तावित मेगा प्रकल्पाविशीं हुस्को उक्तायला. प्रकल्पाची स्थिती तपासपाक तशेंच गरजेच्यो सगळ्यो मंजुरी मेळ्ळ्या काय ना हाचें मुल्यांकन करपाक फुडल्या मंगळारा कन्स्ट्रक्शन सायटीर वचून तपासणी करपाची आसात. ह्या आदी एक प्रकल्प हाडपाचो यत्न जाल्लो, लोकांनी तो मोडून घातलो. आता परत मोठ्या प्रोजेक्टाची तयारी चलयल्या. फ्लॅटांचे बुकिंगय मोठ्या प्रमाणात चल्लां. कन्स्ट्रक्शन जालां तें बेकायदेशीर. प्रकल्पाचें बांदकाम चल्लां तें 2008च्या लायसनार. सगळें कितें बेकायदेशीर आसूनय ताचेर अजून कारवाय जाली ना म्हूण चवकशी करपाक येयला अशें एडवोकेट सिओला वाझान सांगलें. पालिके कडेन जायना जाल्यार आमी एक्शन घेतली अशें ताणें सांगलें. प्रोजेक्टाची सगळ्यांक खबर आहा न्हू ऑलरेडी. देर इज ऑलरेडी एक प्रोजेक्ट आहलोलो 2008 एक प्रोजेक्ट आहलोलो. तो प्रोजेक्ट आतां पोत्तून हाडटाय विथ मॉडिफिकेशन्स. व्हडलेच प्रोजेक्ट हाडला आतां. ते तरी प्रोजेक्ट दाखले आहलोले. आतां 99 सून 300चे फ्लॅटाचे लग्जरी प्रोजेक्ट कमर्शियल प्रोजेक्ट ऑफ हावसिंग येयलो आहा.
वी नो इट बिकॉज स्टिंग ऑपरेशन आमगे लोकांनी केला आणि कळलं की दे आर टेकिंग बुकिंग्स फॉर दीज फ्लॅट्स. ओके, द फ्लॅट्स आर अबाउट $1 crore. दे आर टेकिंग बुकिंग्स फॉर दीज फ्लॅट्स आणि जागो हुई दोंड्यार. पूण चोवपाक गेल्यार तांकां कसलेंय परमिशन ना. लास्ट परमिशन आहलें 2008 विच वॉज रिन्यूड आफ्टर 2012. आफ्टर 2012 तेंगे कसले रिन्यूअल ना, कसले हारी केल ना, हुंयचे दीस म्युनिसिपालिटीन कांय हारी केल ना. So there is nothing on record. Despite not having a permission, they have erected GI sheets. तेंगे reply असून आमकां कळ्ळां की GI sheets तेणी 2008 this construction लायसन्साचेर केला. So that is also illegal. तांचे एडमिशन आहा, this चैतन्य LLP मोठा येतो एक LLP आहा, तेंगे रिप्लायाचेर आमकां कळ्ळां की they have put the GI sheets pursuant to 2008 license which is invalid and lapsed. सो आता हे सगळे आसा म्हणून आम्ही सीओ कितें म्हणटात की तुम्ही काढात न्ही तर यू हॅव 184 सेक्शन पावर्स, यू हॅव टू रिमूव दोज GI शीट्स. तरी पूण 15 दीस मागले, 7 दीस मागले, आता 10 दीस मागताय म्हणल्यार सी वी कॅन ऑल्सो रीड, वी कॅन ऑल्सो अंडरस्टँड वॉट इज द लँग्वेज ऑफ ह्युमन्स. दे आर आयदर लेझी ऑर दे डोंट वॉन्ट टू डू. नाव लेझीनस म्हळ्यार सगळे म्हणटाले जेन्झी लेझी आहाय म्हणून जेन्झीन दाखयला न्हू जेन्झी कितें आहा तें. So Gen Zs and millennials will take out a morcha in the same fashion to demolish all these illegal people, to demolish all this corruption which is there. So I'm also saying we are going to warn that there is going to be a bigger morcha. Last time आमगे 100 लोक आसलोले, आत गोडी आमगे 1000 लोक आसतले. And Gen Z हांव कॉल करता, प्लीज हेल्प अस, प्लीज हेल्प द विलेज पीपल. कित्याक आमगे जे कॅरिंग कॅपॅसिटी आहा, आम तुमकांच लागून ते कॅरिंग कॅपॅसिटी वचपाक सोदताय. वॉटर हॅज टू बी सेव्ड फॉर द जेन अल्फा अँड जेन झी. सो प्लीज कम अँड हेल्प आवर पीपल. हो जे आंदोलन ह्या लोकांनी कॉमेस केलेले ते फकत सीओक वयताले आनी परतून येताले. ते वयर पावलेले ना. आज देखून उलयले ते प्रमाण पडटा ते सीओन ते वयर पावयलेले ना. आज लाकीली आमकां एडमिनिस्ट्रेटर मेळ्ळो. एडमिनिस्ट्रेटर म्हणल्यार तो ही रिप्रेझेंट्स द कावन्सील, द रुलींग बॉडी. सो तो आनी सीओ कडेन आमी बराबर उलयले. अजाप पूण ते कन्स्ट्रक्शन लायसन्स इज गिवन इन 12. इट इज वॅलीड फॉर 1 year. सो 3 years or I read 1 year. So 1 year. 2013 ते काबा जाले. 2013 to 2026 13 वर्स जाली. कोण येता आनी पत्रिकान कन्स्ट्रक्शन स्टार्ट करता. अरे आमी खंयची इंत रावताय, डेमोक्रेसी रावताय काय रानां रावताय? कोण येता पत्रिका कन्स्ट्रक्शन स्टार्ट. ती भितर कितें ते कोणा खबर ना. आता आनी मागीर आज एडमिनिस्ट्रेटर मेळटकूच सीओ सांगता रेप्रेझेंटेशन दी. अरे इतून दीस लोक येता वयता, आज रेप्रेझेंटेशन मागतो. मागीर हांवें ताका रिक्वेस्ट केलें रेप्रेझेंटेशना बी कांय गरज ना. हांव सगळे लोक आहा तो चोय तेंगे कंप्लेन आयक. शो मोटो म्युनिसिपॅलिटीन एक्शन घेवपाक जाय तेजेर. तेणी एग्री केला. 10 दिसां भितर शो मोटो ते एक्शन घेतले. आमी रेप्रेझेंटेशन बी कांय दिवपा नाय. आनी म्हाका सांगिल्लें एडमिनिस्ट्रेटरान नेक्स्ट ट्यूजडे वी विल मीट अगेन. पालिका प्रशासक श्रीनीत कोटवालेन सांगले थंयच्या रहिवाशांक ऑब्जेक्शनां फायल करपाक सांगल्यात. सध्या चालू असलेल्या कन्स्ट्रक्शनाक गरजेचे परमिशन ना. सगळ्यो बाजू तपासून कारवाय करतले. आमचे कडेन डेलिगेशन आयिल्लें की एक मेगा प्रोजेक्ट एक डेलिगेशन आयिल्लें की एक मेगा प्रोजेक्ट येता म्हणून. सो ताका परमिशन ना सद्या. आनी विदाउट परमिशन कन्स्ट्रक्शन चालू हे भितर लेबर आहा म्हणून आनी फेन्स केल्या म्हणून. सो आय टोल्ड देम व्हेरी कॅटेगरिकली तुमचे जे कितें रिप्रेझेंटेशन आहा तें म्हाका दिया. बट हांवें ऑलरेडी दिल्लें आहा रिप्रेझेंटेशन. सेकंडली चीफ ऑफिसराकूय ताजो रिपोर्ट दिवपा लायला. सो नेक्स्ट ट्यूजडे पर्यंत आमी एक मध्ये डिस्कशन करून डिसिजन घेतलें एज फार एज तो जे कवर्ड केला पळय एरिया तशें. म्युनिसिपालिटीक दिला ना गला. तुम्ही किती 10 दीस टाइम दिला? आमी 10 दिसाचो टायम दिलो तांकां. वील टेक 10 दिसां भितर पळयता तो जो बॅरिकेडिंग केला पळय ताचेर कितें एक्शन घेवपा जाय पळय. ह्या मेगा प्रकल्पाक विरोध करपाक थळाव्यांनी एक्सार दाखयल्लो. त्या वेळार आमचो आमदार लंडन गेल्लो. परतून आयले उपरांत तेणें कितें जाप दिली ते सांगता फातोड्डेचे थळावे. एक ताका क्वेश्चन केलो जेन्ना हे दोंड इतले चलता तेजे तुजे वयर कितें. तो सांगता एक प्रोजेक्ट आपण हाडयला दुसरो प्रोजेक्ट धामू नायकान हाडपाक जाय म्हणून. हेजे ताका म्हाका सांगोंक जाय तूं रिजायन जाव. डायरेक्टली रिजायन जाव. लोकल एमएलए तूं आमचो. तूं धामू नायका आमकां कित्याक पोट दाखयता.
सगळे एसजीपीडींतल्यान सगळ्यो फायल प्रमोट जावन तुज्या हातींतल्यान वयताय. सो हे आमकां बोट दाखय नाका. आनी दुसरो मुद्दो मुगे उलोवपाचो म्हणल्यार तो म्हणटा NDZ कोर. आपण सांगत म्हणटा विश्वजिता गवांडे पार्ट आहा तो NDZ कोर. हांव सांगो सोदीत ताका NDZ गवांडे न्हू मोलकोण इतले दोंगर तेणे केले कन्वर्ट ते कोर. काश्टांत मुगलार वयता तिंगा शेतां केले ती कोर. उपरांत तेज घरां हाडल्यान बंगले हाडल्यान इतली शेतां ताणें कन्वर्ट केले न्हू ती NDZ कोन दाखय. उपरांत ताका पाट लागोता दवांडे म्हणजे फातोर्डा कॉन्स्टिट्युटी ती NDZ कोर आनी दाखय. फोटो नाक म्हणून सांग ताका. तो नंबर 1 फुटकिरो हेचो बोंडल मान ही बोंडलांत 15 वर्सां लोकांनी आयकिल्ली ते गेली. ह्या बोंडलाचेर हेजे मुखार लोक तेजे विश्वास दवरपाना केन्नाच विश्वास दवरपाना. आनी तो सांगूंक सोदता की आपण ह्या प्रोजेक्टा वयर आपण केन्ना येवपा दिवपाना. अरे 1 म्हयनो पयलो आमी झगडले एक प्रोजेक्टा लागून. ओके जाल्यार तुगे मनशां जावपाची तुवें चुकयलें. 2 म्हयने जावंकूच ना दुसऱ्या प्रोजेक्टाक तेज्या व्हड प्रोजेक्टाक माड कातून उडयले. ही फायल तेज बगले येवना 100% फायल तेज बरें येयलोली. हो मनीस नंबर 1 फोटींग हो गोंयकार पण सांगोटो म्हणटा शेण्या ते आमगेले दिल्लीचे ओल्ड गोवा आमगे हेरिटेजान बंगलो बांदता न्हू तेन्ना इनॉग्रेशन अशें मारलो मरे तो. फोंड्या सपना टावन आणि सपना टावन रेजिडेन्सीच्या लोकांचे फाटले 3 महिने जाले उदकाचे हाल चल्ल्यात. उदकाच्या उणावाचो जाप मागपाक लोकांनी PWD ऑफिसराक धारीर धरलो. अधिकाऱ्यान सांगला 2 दिसां भितर जाग्यार घालता. लोकांनी 4 दीस दिल्यात. 4 दिसांत उदक येयलें ना जाल्यार निशेध मोर्चा काडपाची शिटकावणी दिल्या. सगळें काम पूण आमी तांकां 4 दीस दिल्या. जर 4 दिसांनी आमकां उदक येना परत आमी आशिल्ले तशे सगळे लोक हांगा येतले. कितले दीस दिल्या तांच्यांनी? तेणी 2 दीस दिल्या. एक टायमार सांजेय जातले अशें म्हणलां तेणी. 2 दीस करपाचे पूण आमी 4 दीस दिले. रिलीज करता सांगला 4 दिसा भितर जर जायना परते आमी व्हडलो आंदोलन करतले हांगा. बरोवन दिला जैन बरोवन दिला 4 दिसा भितर हो प्रॉब्लेम किंवा कितें आसा तो सॉल्व जातलो म्हणून पायपलायनीचो. आनी फूल प्रेशर दिता म्हणून सांगला. ना जाल्यार परते कळशी आंदोलन हय कळशी आंदोलन घेवन नासतले. आता येयले ते बरोबर डब्बलीन येतले. आयच्यान 4 दीस तो सांगता 2 दिसांनी करता पूण आमी 4 मॅक्सिमम पिसफूल प्रोटेस्ट म्हणून करपाक आयिल्ले कित्याक पिसफुली कितें सॉल्व जाता जाल्यार पळोवपाक. आमी शुक्रार रावतले. थोडे लोक आयिल्ले आतां ह्याच फुडें जर समज 4 दिसांनी जायना जाल्यार मागीर आमी सगळीं जाणां येवन फूल सपना रेजिडन्सी येवन हांगा हें करतली फॉरवर्ड. कळशी आंदोलन मोठें. हेर वाठारांनी भरपूर उदक मेळटा फकत सपना रेजिडेन्सी आणि सपना टावनांतल्याच लोकांक उदक मेळना. हे गजाली घेवन दिलीप नायकान तिडक उक्तायली. पावसाच्या हंगामात ही परिस्थिती जाल्यार फुडल्या उमाळ्यात कितें असो प्रश्न लोक विचारपाक लागला. आमदार रवी नायकाच्या मरणा उपरांत फाटले 8-9 महिने फोंडेकारांक व्यवस्थीत उदक मेळना. आयकतले जाल्यार फोंडेकारांक आमदारय ना. लोक द्विधा मनस्थितीत सापडल्यात. फेब्रुवारीच्यान आमी आतां हें पळय काडटा त्रास हे आतां जालो जुलय आनी फुडें आनी 1-2 म्हयन्यांनी चवथ जातली. फाटल्या 20 वर्सांत उदकाचो इतलो उणाव जाणवलो ना. उदकाक लागून पयलेच खेपे फोंडेकारांचे हाल चल्ल्यात. हालीं मुख्यमंत्र्यान फोंड्या घेतलेल्या जनता दरबारात लोकांनी हे विशीं कागाळी केल्ल्यो पूण अधिकाऱ्यांनी अजून मेरेन लोकांचो उदकाचो प्रश्न जाग्यार घातलो ना. इतली वर्सां जालीं आमकां केन्ना आनी आमकां घरा कडेन वचपाक मेळना. बायल लागता फाटल्यान. बायल म्हणटा उदक ना कितें करता तूं आमी कितें करप. एक्चुअली तेणी सांगता तें बरोबर. आमी 20 वर्सां रावता थोडी पयलीं आमी रावली 16 वर्सां जालीं. केन्नाच असो प्रॉब्लेम आमकां जालो ना. केन्नाच जालो ना. एक दीस केन्नाय भायर केन्नाय प्रॉब्लेम जालो जाल्यार आमकां कळटालें उदक ना म्हणून पेपरार येता. पंप ऑपरेटर तो आसतना आमकां रेगुलर उदक सोडटालो पूण आतां हें कितें जाता म्हणून कांयच कळना. ताका ट्रान्सफर केल्या तेजी. कितले रेसिडेंट आहा तुमी आतां सद्या हांगासर येयल्या? हांगा सद्या आमी आतां आसतले 70-80. सगळे येवन आमचे आयज सगळे कामाचो दीस न्ही. कितले अफेक्टेड कसो पळोवंक गेल्यार 300-400 लोक आसा आमी. सीएमान एक सांगले पळय की आपूण ऑफिसर धाडून ते कित्याक लागून इन्स्पेक्शन केलां पूण तेजें कांयच येना. रिजल्ट कांयच ना. 8 दिसांनी सुरळीत जातले म्हणून सांगलेले तेणी. सादे मनशाक आनी कितें आसा जेन्ना सीएम सांगता तेन्ना तुमी जर हें करना तेजेर कांयच हें करना एक्शन जर जायना जाल्यार सादें आमी पावटी मारून कितें करतले. आमी आतां हो आयचो आनी कालचो प्रॉब्लेम न्हू. हो गेले 4-5 म्हयन्या प्रॉब्लेम हो. आतां ऑफिसर आनी कितें सांगलां ती तुमकां उदका बाबत कितें सांगलां?
तो लायनीर आसा म्हणटा ती राजू कन्ना म्हणून आतां येता म्हणटा तो. तुम्ही रावतले सर तो आमी रावतले, आमी वचपाचे ना. गोंयचो वॉटर मेट्रो प्रकल्प अधिकृतपणान DPR तयार करपाच्या पावण्यार पावला. त्या खातीर गोवा सरकारान कोची मेट्रो रेल लिमिटेडाचेर जबाबदारी दिल्या. पयल्या टप्प्यात 9 मार्गाचें नियोजन करतले. 3-4 म्हयन्यांत अहवाल दियात अशें सरकारान कोची मेट्रो लिमिटेडाक सांगला. रिव्हर नॅव्हिगेशन मिनिस्टर सुभाष फळदेसायान सांगले, केंद्र सरकारान प्राधान्य दीत सुरू केल्ले उपक्रमा अंतर्गत DPR तयार करपाचे काम चालीक लावपी महाराष्ट्रा उपरांत गोंय दुसरे राज्य. ह्या DPR उद्देशी 14 मदले 9 मार्ग निश्चित करतले. प्रकल्पाच्या खर्चाचो अदमास, पर्यटनाच्या संधींचे मूल्यांकन आणि न्हंय येरादारी सुदारून येरादारीची घसमुड्डी कमी करपाचे यत्न करतले. हे आसतले दॅट विल बी ऑपरेटेड बाय देम. So this is a kind of employment. So people should not be panic. We will take the people into confidence before taking up any activity. We will find where there are no other activities which are fishing activities which are not taking place. All those in the feasibility report also we have seen that other activities we will never be disturbing any other activity, may it be fishing, may it be any other activity, and without the damage to environment. It's because of that the material is being used for manufacturing these vessels would be a lighter nature. That is why he said that aluminium or instead of steel, because it should not drift the water, should not create turbulence in the water. So this is our motto. Passenger counting system in Kochi. In every terminal there will be a passenger counting system. So what happens is that when a particular boat is suppose having the capacity of 150, so the moment 150 passengers go, the boat door will be closed. Nobody can open. That kind of thing. So overloading will not be there. So there will be that safety features we have, and we have a lot of electronically controlled safety features, including the communication systems. And we will be using also the supercharger batteries. That is our plan. That is supercharger battery. In 15 minutes, just like in Kochi, you will get a boat charge to be ready for another 1 hour of 1.5 hours travel. All these technologies will be brought in, and I can assure you that it will all the developments which we have done in Kochi, we will try to better it in Goa. That will be our actually objective. Our all engineers, at the moment the government of Goa actually appointed us to prepare the DPR. I had a meeting now very shortly under the chairmanship of the Honorable Minister. There will be a kick-off meeting where we will be presenting how we are going to do the project. In a very short time, within the next 5-6 days time, when the Honorable Minister is free, we will try to present how we are going to implement this particular, complete the DPR and how it can be actually implemented. Look, many projects are always planned, but the projects become successful when you really execute it. By actually thinking and making documents and doing it, then after that sometimes forgetting it, it is not actually development. That's what the Honorable Prime Minister says. Therefore, I say that now the commitment shown by the government of Goa and the kind of support they have got it from the government of India is actually amazing. So can we actually quicken? Can we do it quicker than what we did it in Cochin? The answer is yes. Because of the resolve by the people, I see the media, they have reported, I have seen Goa newspapers, when we started, they have carried extensively, news relating to this prospective Goa water metro. विद्यार्थी आंदोलनाचे भितोडेक रावन एंटी नॅशनल शक्तीचो सोद घेवन खर ख्यास्त करची. कांय गोवा भायले लोक येयल्यात. पुलिसांनी मुळा कडेन वचचे BJPन आव्हान केलां. उमर खलिदाक सोडात असो पोस्टर दाखोवपाचे घडणुके बाबतीत उजवडाक ह्या NGOन स्पश्टीकरण दिवचें. त्याचबरोबर काँग्रेस आप गोवा फॉरवर्डान आपलो स्टँड क्लियर करचो अशें भाजपान मागलां. धर्मेंद्र प्रधानाचे राजीनाम्या उपरांत दिल्ली बरोबरच म्हापसा पणजे एंटी नॅशनल फोर्सांनी स्टुडंट्स मुवमेंटात घुसपाचो यत्न केलो. हें खपोवन घेवचें नात. BJPचो सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळकारान सांगलें. नीट पेपर लीक जातकच इमिजिएटली CBI इन्क्वायरी करून दोशींक जेलीत घातले. फास्ट ट्रॅक कोर्ट अपॉइंट केले. देखून सिद्धार्थ कुंकळकारान आपल्याच सरकाराचें अभिनंदन केलें. पळयात सिद्धार्थ कितें म्हणपाक सोदता तो.
की एक नीट पेपर लीक इशू म्हणजे 3 तारखेक मेच्या नीट एक्झाम झाली आणि 12 तारखेक तो पेपर फुटलो म्हणून ती कॅन्सल करची पडली. इनफॅक्ट 13 तारखेक इमिजिएटली म्हणजे फर्स्ट जे एज्युटेशन झाले ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जे NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे हेडक्वार्टर्स दिल्लीक आसा ताच्या मुखार जाले ताचे ताळे तोपपाचो पसून एक हांणी प्रयत्न केलो आणि ताच्या नंतर भारत देशाच्या स्टुडंटांनी हो विषय लावून धरलो आणि पयर ताचे फलित म्हणजे सगळे पॉलिटिकल सिच्युएशन पळोवन आमचे तेन्नाचे मिनिस्टर श्री धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामोय दिलो. पूण हो हांव चान्स घेवन आमच्या सरकाराचे अभिनंदनय करता की खंय तरी नीट पेपर लीक जातकीर इमिजिएटली CBI इन्क्वायरी ऑर्डर करून ते कल्प्रिट्सांक जेलीचे भितर घाले. फास्ट ट्रॅक कोर्ट्स अपॉइंट केले. दिल्ली हायकोर्टान तर इमिजिएटली नेक्स्ट डेच कोर्ट कॉन्स्टिट्यूटय केलो ताचे कामय चालू केले. पूण खंय तरी हे सगळें करतना जो स्टुडंटाचो न्याय प्रोटेस्ट आशिल्लो ताका खंय तरी प्लॅकार्ड डिप्लोमसी और प्लॅकार्ड एजिटेशन करून खंय तरी एंटी नॅशनल फोर्सिसांनी शिरकाव करपाचो प्रयत्न केलो. दिल्ली जालो आणि गोंयांत तर आमी पयर पळयला म्हापशा आनी पणजे जालो आणि ही प्लॅकार्डाचेर कितें आशिल्लें जे सगळ्यांक ऑब्जेक्शनेबल आशिल्लें. मेसेज वॉज व्हेरी इनोसंट. रिलीज शर्जील इमाम, रिलीज उमर खलीद. हात आसा तो फक्त भुरगो प्लॅकार्ड गावला तो न्ही, ताज्या फाटल्यान अराष्ट्रीय शक्ती आसा. भायल्यान कितले भुरगे कोणे कोणे खर्च करून हाडले ते हांगा गोंयांत खंय खंयच्या खंयच्या बारांनी मौज मजा करता ते सगळ्यांनी पळयल्या. ते पयशे खंयच्यान आयले, ही कॉन्स्पिरसी कोण करतालो, कोण रचतालो, ताचो सूत्रधार कोण, ह्यो शक्ती कोण, हे संपूर्ण मुळापर्यंत वचून फायंड आउट करचे आणि तांकां कायद्या मुखार कायद्या प्रमाणे सजा दिवची ही आमची मागणी आसा. आमची ही मागणी आसा की काँग्रेसीन आपान गोवा फॉरवर्डान आपलो स्टँड क्लियर करचो. हे सपोर्ट करता हे विघातक शक्तीन काय अपोज करता हे तांणी सांगचे. आणि परत एकदा सांगता की आम्ही भारतीय जनता पार्टी आमचे स्टुडंट पावर फाटल्यान खंबीरपणे उबे रावतली आणि सगळ्याक तांचे ज्यो मागण्यो आसा त्यो आमी तांच्या फ्युचरा खातीर, तांच्या सेक्युरिटी खातीर, तांच्या भवितव्या खातीर, ह्या देशा खातीर आमी पूर्ण करतले. इतले म्हणून हांव म्हणजे 2 शब्द हांगा थांबयता. हाजेर आमचो सरकार कटिबद्ध आसा. आमच्या सगळ्या स्टुडंट्सा बरोबर आमचो सरकार तांच्या फाटीशी आसा. इतले आसतना बसून इतलो बोवाळ करून काँग्रेस आनी आपान आज ते फाटी कित्याक सरता, ह्या बिलाचेर डिस्कशन कित्याक करूंक सोदना हे आमकां सगळ्यांक म्हणजे दिसून येता. आमची भारतातली जनता हे कळपाक जाय की जे मनीस आज खंय तरी ह्या फुल प्रोटेस्ट आसा तो हायजॅक करून आपली पोळी भाजता आसतना स्टुडंट्सांचे कांयच विचार हे लोक करना. स्टुडंट्स हे तांच्या खातीर एक साधन आशिल्लें, तांच्या खातीर एक इन्स्ट्रुमेंट आशिल्लो आपली पोळी भाजपा खातीर. काँग्रेस आनी बाकीचे सगळे पक्ष जे आसा ते आज देशा भितर म्हणजे तांचेच खरे तर तुकडे तुकडे जायत आसा. हे खरे तर तांणी तांचेर विचार करपाक, पूण तो तांचो विचार आमकां लागना. पूण सरकार जेन्ना एका पॉझिटिव्ह डायरेक्शनान फुडें वता, सरकार जेन्ना ह्या स्टुडंट्सा खातीर पॉझिटिव्ह अप्रोच घेवन फुडें वता, एक बरें बिल हाडपाक सोदता, तातूंत भितर एक फुल प्रूफ सिस्टम आमी ह्या भुरग्यां खातीर दिवपाक सोदता आणि परत परत जेन्ना ह्यो असल्यो एग्जाम पेपर लीक जावच्यो न्ही. गोंयांत आदिवासी समाजान सुरू केल्ले ST आरक्षण चळवळीक पुराय तेंको दिला. आदिवासी समन्वय मंच भारतच्या वांगड्यांनी मडगांवचे पत्रकार परिशदेत जाहीर केले. अनुसूचित जमातीतल्या समाज घटकांक विधानसभा मतदारसंघांनी रिझर्वेशन दिवचे हे मागणेक आदिवासी समन्वय मंच भारतच्या वांगड्यांनी जाहीर तेंको दिला. भारतातल्या हेर राज्यांनी अशीच तरेचें आरक्षण पयलींच चालीक लायला अशें तेंच्यांनी सांगलें.
गोंयच्या आदिवासी समाजाकय तेच घटनात्मक हक्क आणि प्रतिनिधित्व दिवपाक जाय अशें ह्या मंचान मागलां. 9th August is our Indigenous Day, which we are celebrating every year, and our 12th and 13th September is International Indigenous Rights Declaration Day. So in between this, our friends, they are organizing movement here. So we have thought that we will also at the same time in different states and in different events, we will accommodate these issues with our other demands. So, behalf of the Adivasi Samanvay Manch, we are obliged of you also that you also support us in this honest and natural rights of the indigenous people, Adivasis of Goa. हम लोग यहाँ पे आए थे और हम लोगों को ये पता चला कि हमारे के गोवा आदिवासी भाइयों को जो यहाँ का जो संविधान के अनुसार से इन लोगों का जो पॉलिटिकल जो आरक्षण है उसका कानून ऑलरेडी पास हो चुका है, लेकिन उसका इम्प्लीमेंटेशन लागू अभी तक नहीं हुआ है. तो ये जानकर हम लोगों को बहुत हैरानी हुई और हम लोगों को लगा कि इन लोगों के प्रति यहाँ की जो सरकार है वो काम नहीं कर रही है. इन लोगों को जो पॉलिटिकल में जो हिस्सेदारी मिलने चाहिए थे वो नहीं मिल रही. तो इसके लिए हम लोगों ने सोचा कि पूरे देश भर के जो भी आदिवासी हमारे देश में हैं, सारे देश भर के सभी राज्यों के आदिवासी लोग इनके समर्थन में हम लोग खड़े रहेंगे और इनका जो भी आंदोलन अभी चालू होगा उसमें हम लोग पार्टिसिपेट करेंगे. इसके साथ साथ गोवा के जो आदिवासी हैं वो केवल यहाँ के नहीं हैं, राष्ट्रीय स्तर पे इस मुद्दे को हम लोग लेके जाएंगे. बेतकी खांडोळा पंचायत वाठारात कोयर आणि घाणीचे साम्राज्य पाताळा. पंचायत घर आणि मार्केट कॉम्प्लेक्सात टॉयलेटीच्यो भोयो जाल्यात. पळयात बातमी विस्तारान. सरकारच्या हर घर शौचालय आणि स्वच्छ भारत नितळ गोंयच्यो गोंयांत तिस्त्यो वादऱ्यो जाल्ल्यो दिश्टी पडटात. बेतकी खांडोळा पंचायतीक बरे दिन येयल्यात. 20 वर्सां जालीं सरपंच पंचाकय टॉयलेटीचो वापरच करपाक मेळ्ळो ना. थळावो नारायण नायक सांगता आपणे ह्या गजालींक घेवन कितल्योश्योच कागाळी केल्यो पूण खंयचे कडेन कांय ना. आयकात स्वच्छ भारत नितळ गोंय घोशणेच्यो बकच्छायो. हांव सध्या आसा तो बेतकी खांडोळा पंचायतच्या परिसरांत आनी मुद्दामून हांव तुमकां एक नागरिकांक तशेंच सगळ्यांक सांगूंक सोदता की हांगा जी ही बिल्डींग जी आशिल्ली ती वर्स 1994 सुरू जाल्ली आनी ती 2000 तेजें इनॉग्रेशन जाल्लें. थोडे तेंप ह्या मार्केट कॉम्प्लेक्साचे बरे भशेन चल्लो आनी नंतर काही वर्सांनी म्हणून नाका ह्या मार्केट कॉम्प्लेक्साच्या टॉयलेटीची वेवस्था जर पळयत जाल्यार सामकी हालाकीची आसा. ह्या टॉयलेटीन कितेंच ना, पयलीं कितें आशिल्लें अशें म्हणटा, पूण म्हाज्या म्हायती प्रमाणे आतां 20 तरी वर्सां जालीं हेजेर कोणीच लक्ष दिवंक ना. हांगा लोक जे आसात ते पंचायतीन येतात, आमच्या खांडोळेचे येता, खांडोळे भायले येता आपली कामां करपाक. तशेंच हांगा फाटल्यान सोसायटी आसा देखून सोसायटीनूय लोक येतात, बायलां येतात, दादले येतात. तशेंच आमचे मार्केट कॉम्प्लेक्सान थोड्यांची आस्थापनां आसात आनी तेंचे कोण तांकां जे कामां घेवन येतात ते लोक येतात. ह्या लोकांनी मुतपाक वचपाचें खंय हो प्रश्न निर्माण जाता. 20 वर्सां हे पंचायतीक दिसलेच ना काय कितें? खूब जाण म्हणटलेत की नारायणान हे मुद्दाम अशें टीव्हीचेर हाडपाक कारण कितें? तें कांय कारण आसा. कित्याक प्रत्येक वेळा ह्या पंचायत मंडळ जे कोण आसात तांकां हे निदर्शनां हाडून दिल्ले आसात. एका वेळाचेर हांवें 14 म्हणजे विशय दिल्ले, भितूर हो विशय आसा. पूण हे कितें करतात त्या टायमार तितलेच तो टायम मारून व्हरता आनी नंतर ते कांयच करिना. आज ही परिस्थिती पळयत जाल्यार ह्या कॉम्प्लेक्सा कडेन सगळें हे दुर्गंधी पसरलेली आसा. हांगासर सगळें हांगा ट्यूबलायट्स आसा, मागीर सगळे तरेतरेचे कितें कचरो आसा, भल्ला कचरो हांगासर. आनी ह्याच कचऱ्याचेर हांगा संबंद जे जळारे जे आसात, जळारे अन्य जीव जंतू
सोरोप म्हणू नाका, जे सरपडे प्राणी म्हणू नाका, ते हांगासर खंय रावता वास्तव्य करता अशें जे पळय हांगासर वास्तव करता ते लोक सांगतात. पण हांव म्हणटा की पंचायत तुमकां तेंकून आसा, पंचायत मंडळ जें आसा तें अशें डेली भोंवता वाटेन तुमकां दिसना काय कितें? तुमी स्वता हें दखल घेवन करपाचें तुमकां दिसना काय कितें? तुमकां मिडियाचेर येवनूच हें सगळें करपाक जाय. हांव रिक्वेस्ट करता सरपंचाक की तेणी ताबडतोब ह्या टॉयलेटीचें काम हातीन घेवचें आनी ह्या वाठाराचे जे लोक आसात ती टॉयलेट वेवस्थीतपणे तिचें सुदारीकरण करचें आनी टॉयलेट ही लोकां खातीर ओपन करून दिवची अशें हांव कळकळीची विनंती करता सरपंचा कडेन, कित्याक हो तुमचो परिसर आसा. पळयत जाल्यार हांगसर ही तुमची बिल्डींग आसा ती पंचायतीची बिल्डींग आसा आनी पंचायतीची बिल्डींग जायते लोक हांगसर येतात आनी इमर्जन्सी जर कोणाक टॉयलेटीन वचचें पडलें जाल्यार हांगसर आतां टॉयलेट ना न्ही. एमर्जन्सी कोणाक टॉयलेटीन ते वचचें पडलें जाल्यार लोक ओपन डेफिकेशन करता. ओपन डेफिकेशन म्हणजे ओपन बी म्हणजे लोकांक आनी पर्याय ना. लोक कितें करतले? मुतूंक जाला जाल्यार कितें करपाचें? एक तर बिल्डिंगेच्या फाटल्यान ताका लागून लोकांक मुतपाकूय ते त्रास जाता, कित्याक फुडल्यान भुरगीं आसता आनी बाई आसता. पूण अशा परिस्थितीन कसो तूं ओपन डेफिकेशन करतलो? हें सगळें पंचायतीक खबर आसतना पंचायतीची दखल घेना आनी पंचायती करिना ही दुर्दैवाची गोश्ट आसा. म्हणून हांव पंचायतीक रिक्वेस्ट करता परत एकदां की हें जें आसा हांगा निवळसाण करची आनी जो हो टॉयलेट जो आसा तो परत सारको टॉयलेट रिपेर करून ते लोकां खातीर ओपन करचो. आणि आजच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.